अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडला. पण हा अपघात झाला होता की कुणी घडवला होता याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली. कारण एक अतिशय अनुभवी आणि मुरब्बी नेता जेव्हा विमानातून प्रवास करत असेल तेव्हा त्याचं विमान, त्याची सुरक्षा, त्याच्या हालचालीवर देशातल्या सुरक्षा यंत्रणेची कडक नजर असते. पण अशी सगळी व्यवस्था असताना देखील ते विमान बारामतीच्या धावपट्टीवर पत्त्याच्या बंगल्यासारखे कसे काय कोसळू शकते? की बारामतीची धावपट्टी जिथे अजितदादांनी अनेक वेळा उड्डाणे घेतले असतील, अनेक वेळा त्यांचे विमान तिथे लँडिंग केले गेले असते, तिथल्या मातीचा कण ना कण त्यांच्या ओळखीचा होता. मग तिथे त्या विमानाची दुर्घटना कशी काय घडली? ही केवळ दुर्घटना आहे की दादांच्या राजकीय पटावरून कायमचा भाग करण्यासाठी रचलेला एखादा अंत्य सुस्पष्ट, अमानुष आणि थंड डोक्याने आखलेला कट होता? यामागचा सूत्रधार नेमकं कोण होता? अशी चर्चा, असे प्रश्न आता संपूर्ण देशात लोक विचारू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एका भाषणामध्ये माझ्याकडे अशा काही फायली आहेत की ज्याने देशाच्या सत्तेला सुरुंग लागू शकतो, मोठे मोठे नेते रस्त्यावर येऊ शकतात, त्यांचे काळे कारनामे उघडे पडू शकतात, अशा फाईल्स असल्याची माहिती त्यांनी एका कार्यक्रमात दिली होती. या फाईलीमधले कागदपत्र जर समोर आले असते तर देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असता, तर काही मोठ्या नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं असतं, असं देखील त्यांनी स्वतः सांगितलं होतं. सगळी राजकीय गंत पलटी झाली असती. दादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्या प्रवासाचा हेतू बारामती गाठता इतका मर्यादित नव्हता, तर त्यांच्या बॅगेत अशा काही अतिसंवेदनशील आणि गुप्त फायली होत्या की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्यांचे सगळ्यात मोठे आणि हादरून टाकणारे रहस्य दडलेले होते. मंत्रालयातील काही बड्या लोकांच्या हवाल्याने अशी चर्चा रंगण्यात येते की या कागदपत्रामध्ये मागील काही वर्षातील अशा आर्थिक उलाढालीचे आणि राजकीय साठे लोट्यांचे पुरावे होते. ते जर जनतेसमोर आले असते तर प्रस्थापित राजकारण्यांचे प्रतिष्ठित मुखवटे एका फटक्यात फाटले असते. हे भयानक वास्तव जर महाराष्ट्रासमोर मांडले गेले असते तर आजची संपूर्ण राजकीय गणितेच उलटीपालटी झाली असती. कदाचित ते रहस्य दडपण्यासाठी तर हा क्रूर खेळ खेळला गेला नाही ना, असा संशय आता राजकीय पंडितांना नाही तर हवाई क्षेत्रातील तंत्रज्ञांनाही सतावतो आहे. जनता आता उघडपणे जाब विचारते, दादा कायमचे या विमानातून याच वाटेनं जायचे, मग आजच असं काय आभाळ फाटलं की ही भीषण दुर्घटना घडली? अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था, प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवी यंत्रणा सोबत असतानाही ही घटना कशी काय घडू शकते? ही घटना केवळ योगायोग आहे की एका मोठ्या मालिकेचा भाग आहे? आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत त्या सर्व शक्यता, जे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात आणि जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. आपण पाहणार आहोत या प्रवासा निर्माण दरम्यान जे कोणते असे टप्पे होते जे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. ही कथा आहे एका गूढ प्रवासाची, ज्याचा शेवट अपघाताने झाला की केला गेला. यावर आता का वितर्क लढवले जात आहेत, काय आहे याच्या मागचं सत्य, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:44 बारामतीमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी 4 जण होते. पण हा अपघात कसा काय झाला, याच्या मागे काय कारण होतं? अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं? अपघातानंतर काही वेळातच शरद पवार हे स्वतः अपघातस्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली आणि पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितलं की या अपघाताचं राजकारण करू नका, हा अपघातच होता. पण काही तासातच अशा 5 गोष्टी समोर आल्या, असे 5 पुरावे समोर आले ज्याने हा अपघात होता ही शक्यताच आता मावळून टाकली आहे. या प्रकरणाची चर्चा आता कुठेतरी वेगळी करत तयार झाली आहे, कारण की 5 अशा गोष्टी समोर आल्या की ज्याने या अपघाताच्या प्रकरणाची दिशा फिरवली. आता असं बोललं जात आहे की त्यांच्याकडे अशा काही संवेदनशील गोपनीय फाईल्स होत्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचं सगळ्यात मोठं आणि धक्कादायक सत्य घडलं होतं. या फाईल्समध्ये गेल्या काही वर्षातील अशा काही आर्थिक व्यवहाराचे, राजकीय तडजोडींचे पुरावे होते, जे जर बाहेर आले असते तर राजकारणातील प्रत्येक मोठ्या नेत्यांचे मुखवटे फाटले असते. हे सत्य जर महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झालं असतं तर संपूर्ण राजकारणाचे गणित बदलले असते. मंत्रालयातील काही वरिष्ठ अहवालाच्या याने चर्चा अशी मिळाली की या फाईल्समध्ये या सत्तेचं सगळ्यात मोठं गुपित लपलं होतं. कदाचित ते सत्य समोर येऊ नये म्हणून तर ही भयानक घटली नाही ना, अशी शंका आता केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर तज्ज्ञांकडून देखील वर्तवली जात आहेत. अजित पवारांसारखा मोठा नेता ज्या विमानात बसला होता त्या विमानाबद्दलची माहिती देखील आता समोर येऊ लागली आहे. ही विमाने अशा एका कंपनीची होती ज्याने 2021 मध्येच या मॉडेलचं उत्पादन
बंद केलं होतं. हे मॉडेल बिझनेस जेट श्रेणीतील होतं, ज्याचा वापर अनेक जे बिझनेसमॅन आहेत तर ते करतात. मात्र धक्कादायक वास्तव एक आहे की या मॉडेलमुळे जगातील 200हून अधिक अपघात या मॉडेलचे झाले. ज्या विमान कंपनीनं हे मॉडेल विमान बनवूनच बंद केलं होतं, त्या विमानाची निवड दादांसाठी कोणाच्या इशाऱ्यावर झाली? सवाल हा आहे की 2026 एका उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी अशा विमानाची परवानगी कोणी दिली की ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड इतका खराब आहे? या विमानाला बिझनेस जेट म्हटलं जातं. कॅनडाच्या कंपनीने 1960 याचं उत्पादन केलं होतं. 2021 उत्पादन बंद झाल्यानंतरही हे विमान सेवेत का होतं? हा योगायोग होता की एखादा तांत्रिक बाजू समजणाऱ्याला काही लोकांच्या अंतर्गत गोटातून असा दावा केला जातोय की खरी मेक या इंजिनच्या फ्युएल इंजेक्शन सिस्टीममध्ये आतून मारलेली असावी. विमान जेव्हा मुंबईच्या आकाशातून झेपावलं तेव्हा हवामान सामान्य होतं. 35 मिनिटाचा प्रवास झाल्यावर विमान बारामतीच्या हद्दीत येतं. 8:45च्या सुमारास लँडिंगची प्रक्रिया सुरू होती, पण दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसत नाही. वैमानिक दोनदा प्रयत्न करतो. तिसऱ्या प्रयत्नात वैमानिकाचा ATCशी संपर्क तुटतो. ATCच्या रेकॉर्डनुसार वैमानिकाने सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचं सांगितलं. पायलट वारंवार विमान हवेत घेऊन वर जात होता, पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्यक्षदर्शींच्या मध्ये 30 ते 35 मिनिटात आकाशात विमानाची हालचाल संशयास्पद होती. पायलटला खाली काही दिसत नव्हतं, त्यामुळे तो विमानाला पुणे मागे घेऊन गेला. पण यामध्ये नेमकं काय घडलं? विमानात पायलटचा शेवटचा शब्द रेकॉर्ड झाला, ओ शिट. हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी विमानाचा तांत्रिक आढावा घेताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. बिझनेस जेट विमानाचं इंजिन अत्यंत सुरक्षित असतं, मात्र या इंजिनच्या फ्युएल इंजेक्शन सिस्टीममध्ये आधीच काही फेरफार केला गेला असेल तर हवेत ठराविक उंचीवर गेल्यावर निकामी होऊ शकतं असं बोललं जात आहे. विमान उड्डाण घेण्यापूर्वी धावपट्टीच्या हँगरमध्ये काही बिघाड केला का? विमान रनवेच्या अगदी 100 मीटर अलीकडेच कोसळलं. एका प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार रनवेला धडकताच विमानामध्ये मोठा धमाका झाला. त्यानंतर विमानात 4 ते 5 स्फोट झाले. विमानाचं इंधन इतकं गरम आणि घातक होतं की त्याची आग विझवणं अशक्य होतं. एका ग्रामीण नागरिकानं सांगितलं की विमानाचे तुकडे त्याच्या घरापर्यंत येऊन पडले. तेथील काही लोकांनी हे विमान वारंवार हेलकावे खात होतं असं देखील बघितल्याची सांगितलं गेले. तेवढ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करावी अशी मागणी केली. त्यांनी संशय व्यक्त केला. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेत्यांनी अपघाताच्या पारदर्शकतेवर चौकशीवर भर दिला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे जे 5 पुरावे समोर आले त्यामधला पहिला जो आहे की जी वैमानिक जो चालवत होता त्या वैमानिकाचा इतिहास बघितला तर त्याला 3 वेळा निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि त्याला निलंबित का केलं गेलं होतं? तर मद्यपान करून विमान चालवणे, दारू पिऊन विमान चालवणे या गुन्ह्याअंतर्गत या वैमानिकाला तब्बल 3 वेळा निलंबित करण्यात आलं होतं. दुर्घटनेच्या दिवशी वैमानिकाने मद्यप्राशन मग केले होते का? फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या वडिलांनी आणि सासरच्या मंडळांनी असा दावा केलाय की वैमानिकच व्यवस्थित नव्हता. मग जर वैमानिक इतका बेजबाबदार होता तर त्याला इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीचं विमान का सोपवण्यात आलं? बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या CCTV कॅमेऱ्यात जे दृश्य काही झालं ते पाहून कोणाचे डोळे चक्रावून जातील. लँडिंग करण्याच्या काही सेकंद आधी विमान हवेत चक्क पलटी मारलं होतं. मग त्यानंतर हे जमिनीवर आढळलं. मग नेमकं हे विमान आधीच का पलटी झालं? आता जो वैमानिक होता त्याची हिस्ट्री अत्यंत खराब होती. त्याला 3 वेळा निलंबित करण्यात आलं होतं. तर विमानाने पलटी मारल्याचं एका दुसऱ्या CCTV फुटेजमध्ये समोर आलं. तर ब्लॅक बॉक्समधल्या काही गोष्टीनुसार या वैमानिकाची चूक असू शकते असाही दावा आता करण्यात येत आहे. तर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनी देखील वैमानिक चालक जो होता तोच खराब होता असंही सांगण्यात आलं. मग नेमकं आता याच्या मागचं सत्य काय आहे हे काही वेळातच आपल्याला समजणार आहे. पण आता यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.